हाँ 4 महीने हुआ है। नहीं एक ही दिन नहीं लिया सिर्फ वेडनेसडे को। हाँ 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 लिया है बाकी दिन। एक्चुअली प्रॉब्लम मैथ्स मैडम है, मैथ्स की मैडम है, कैसे बोलूँ। एक्चुअली प्रॉब्लम नहीं मैडम, मैं यहाँ पंढरपुर में हूँ, मेरे बच्चे और मेरी फैमिली मेरे गाँव में है। तो so let us we will start with so yesterday we have completed much part है ना, काय काय शिकलो तो आपण कालपर्यंत. Can you put it in chat box? Did we cover this thermodynamics? You can put in chat box. Did we cover this thermodynamics syllabus? We discussed. Hello. System and its types of system. Yes, we have studied. Then we have discussed this refrigeration and air conditioning, what we are going to study in this chapter. Then also we discussed pumps, compressors and turbines about this chapter. So under this chapter, what we are going to study, we will discuss now. I guess we covered up to refrigeration and air conditioning only, है ना? Or we discussed this pump, compressor, turbines also. I don't remember, sorry. हे पण झालंय का आपलं पंप्स कॉम्प्रेसर? हो झालंय. यस सर. ठीक आहे. यस सर झालंय. Let us we will go for the power plants. मग power plant पण झाला असेल I guess. झालंय. Now the last chapter of our syllabus is internal combustion engines. So this one. हे ऐकलंय का कधी इंटरनल कंबशन इंजिन्स? नाही ऐकलं? आयसी इंटरनल कंबशन इंजिन म्हणजे काय असतंय? हे आय आणि हे इथला सी, आयसी इंजिन्स. क्लिअर? आपण जी गाडी बघतो टू व्हीलर मध्ये जे इंजिन असतं ते आयसी इंजिन, 4 व्हीलर मध्ये जे इंजिन असतं ते आयसी इंजिन. क्लिअर? तर ते आयसी इंजिन्स आपण इथे शिकणार आहे. मग त्या आयसी इंजिनचं इंट्रोडक्शन आपण शिकणार आहे. ते आयसी इंजिन कसं काम करतं, त्याच्यामध्ये पेट्रोल का वापरतात, त्याच्यामध्ये डिझेल का वापरतात, पेट्रोलच्या गाडीमध्ये आणि डिझेलच्या गाडीमध्ये फरक काय आहे, त्याच्यानंतर पेट्रोलच्या गाडीमध्ये पेट्रोलच का वापरतात, डिझेलच्या गाडीमध्ये डिझेलच का वापरतात, जर आपण मिक्स केलं तर काय होईल, पेट्रोलच्या गाडीत डिझेल टाकलं तर काय होईल, डिझेलच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं तर काय होईल, स्पार्क प्लग पेट्रोलच्या गाडीलाच का असतो, डिझेलच्या गाडीला स्पार्क प्लग का नसतो, है ना. या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे आपल्याला शिकायचे आहेत. ठीक आहे. तर या चॅप्टर मध्ये असे हे आपले आहेत टोटल 4 चॅप्टर्स. क्लिअर? कोण आहेत? साक्षी उबाळे, यू आर अटेंडिंग दी फर्स्ट टाइम लेक्चर. ठीक आहे, नो इश्यू साक्षी. आपण लास्ट लेक्चरला फक्त काय कव्हर केलेलं आहे, सिलेबसचं इंट्रोडक्शन. आपल्या सिलेबस मध्ये कोणकोणते चॅप्टर्स आहेत ते फक्त आपण बघितलेलं आहे कालच्या लेक्चर मध्ये. सो नथिंग टू वरी, एवढी काय मोठी गोष्ट नाही केलेली आपण. सो सिंपल स्टफ वी कव्हर्ड. सी, हे आहेत आपले 4 चॅप्टर्स. पहिला थर्मोडायनेमिक्स, दुसरा रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, तिसरा पंप कॉम्प्रेसर टर्बाइन, चौथा पॉवर प्लांट्स आणि पाचवा इंटरनल कंबशन. ओके. 822 is present here. 822 आहेत का? रिप्लाय इन चॅट. हो सर, हो सर. आहेत का? हो. Can you please type something in chat box? Please type your roll number in chat box. 59 नाही, 22. 822. निकिता पोरे. 822 सुयश हुबाळे. ठीक है, okay Suyesh, thank you. USCC was asking you, that is why I asked you to type that. Okay, nothing to worry.
सो गॉट इट. हे 4 चॅप्टर्स आहेत: थर्मोडायनॅमिक्स, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, पंप्स, कॉम्प्रेसर्स, टर्बाइन्स, पॉवर प्लांट्स आणि इंटरनल कंबशन इंजिन्स. आता महत्वाचं मी काय सांगतोय पॉईंट तुम्हाला ऐकून घ्या, की हे 4 चॅप्टर्स हे सध्या प्रपोज केलेले आहेत विद्यापीठाने. या 4 चॅप्टर्स मध्ये बदल होऊ शकतो. क्लिअर? या 4 चॅप्टर्स मध्ये बदल होऊ शकतो. 5 चॅप्टर्स मध्ये एक चॅप्टर आपला कमी होणार आहे. मोस्ट प्रोबॅबली आपला एक चॅप्टर कमी होणार आहे. आपल्याला 4 चॅप्टर सिलेबस मध्ये असायची शक्यता जास्त आहे. क्लिअर? एक कमी करा असं प्रपोजल आपण दिलेलं आहे, कारण टोटल या सब्जेक्ट्स मध्ये जर आपले 5 पकडले तर 9 चॅप्टर्स होतात. So covering 9 chapters for 70 marks, it is very difficult. That is why we have asked the university to reduce 1 chapter. एक चॅप्टर कमी होणार आहे. मी ह्यातला खालचा कुठला होईल सांगता येत नाही आपल्याला, 2 नंबर, 3 नंबर, 4 किंवा 5. पण जो फर्स्ट चॅप्टर आहे आपला थर्मोडायनॅमिक्स, तो थर्मोडायनॅमिक्स राहणारच आहे. थर्मोडायनॅमिक्स चॅप्टर सिलेबस मधून जाणार नाही. त्याच्यामुळे आपण चालू करणार आहोत आज थर्मोडायनॅमिक्स चॅप्टर पासून. क्लिअर? So let us we will start with the thermodynamics chapter. So आज फक्त हा एक पार्ट आणि हा एक पार्ट एवढाच पार्ट आपण बघणार आहे. क्लिअर? दुसरा कुठलाही पार्ट आपण बघणार नाही. अनोटेट इथं काहीतरी झालंय आपल्याला, रेषा उडले गेले. ओके, ठीक आहे. सो लेट अस वी विल स्टार्ट विथ द फर्स्ट पार्ट, थर्मोडायनॅमिक्स. ऐकलंय का थर्मोडायनॅमिक्स? कालच सांगितलं तुम्ही है ना? ऐकलंय की सर? किती वेळा सांगायचं? केमिस्ट्री मध्ये तुम्ही शिकलेला आहात. सो कॅन एनीवन डिफाइन थर्मोडायनॅमिक्स? लेट आय विल आस्क मिस संदीप A59. संदीप, सांगू शकता का हो तुम्ही थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन किंवा थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय? मराठीत सांगितलं तरी चालतं. संदीप? नॉट इंटरेस्टेड संदीप? ठीक आहे, बघूया. मग आशिष सांगू शकतात का? आशिष बोराडे? नाही? चला मी सांगतो, काय त्यात अवघड नाहीये. थर्मोडायनॅमिक्स, लेट अस विल सी व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनॅमिक्स. ह्याच्यामध्ये हे इथं थर्मो दिसतंय ना? थर्मो हा शब्द कधी ऐकलाय का आपण? हीट. हा, थर्मो मीन्स समथिंग लाईक हीट है ना? थर्मोमीटर शब्द आपण ऐकलाय का नाही? थर्मोमीटर कशासाठी वापरला जातो? टेम्परेचर. बरोबर. म्हणजे थर्मोमीटर हा टेम्परेचर मेजरमेंट साठी वापरला जातो. टेम्परेचर म्हणजे हीटच्या रिलेटेड आलं काहीतरी है ना? हो. थर्मो हे म्हणजे काहीतरी हीटच्या रिलेटेड असलं पाहिजे. थर्मो नक्कीच हीटच्या रिलेटेड. आणि आता हा पुढचा शब्द डायनॅमिक्स, हा शब्द ऐकलाय का? ऐकलाय. आपण शब्दाला 2 ठिकाणी स्प्लिट केलाय का नाही? बॉडी विथ मोशन. हा, बॉडी मोशन. अप्लाइड मेकॅनिक्सच्या सरांनी सांगितलं असेल है ना? जगदाळे सरांनी तुम्हाला काहीतरी सांगितलं असेल डायनॅमिक्स म्हणजे काय. अप्लाइड मेकॅनिक्स असं ते काहीतरी म्हटले असतील. डायनॅमिक्स ब्रांच ऑफ अप्लाइड मेकॅनिक्स which deals with the body in motion and forces causing that motion. डायनॅमिक्सचे 2 अर्थ होतात. डायनॅमिक्सचा पहिला अर्थ होतो की आपण स्टडी करणार आहे. कशाचा स्टडी करणार आहे? तर मोशन मध्ये असलेल्या बॉडीचा. आणि फोर्सेस त्या बॉडीला मध्ये आणणार आहेत ना, त्याचा. खूप जरा सगळे प्लीज म्यूट करा. मी काय करतो, हा, नाउ यू विल नॉट बी एबल टू म्यूट युअरसेल्व्स. व्हेरी गुड. ठीक आहे. डायनॅमिक्स म्हणजे काय? तर बॉडी इन मोशन अँड फोर्सेस कॉझिंग दॅट बॉडी टू बी इन मोशन. म्हणजे काय? एखादी बॉडी जर मोशन मध्ये असेल तर त्या बॉडीचा स्टडी करणे आणि
त्या बॉडीला मोशन मध्ये आणण्यासाठी जे फोर्सेस लागलेत त्या फोर्सेसचा स्टडी करणे, याचा अर्थ होतो डायनॅमिक्स. म्हणजे डायनॅमिक्स मोशनचा आणि फोर्सचा दोन्हीचा स्टडी आहे. आणि थर्मो म्हणजे काय, हीटचा स्टडी आहे. म्हणजे थर्मोडायनॅमिक्स मध्ये आपण काय स्टडी करणार आहे, हीट इन मोशन. थर्मोडायनॅमिक्स मध्ये काय स्टडी करणार आहे आपण, हीट जी मोशन मध्ये आहे अँड आणि काय फोर्स कॉझिंग द मोशन ऑफ हीट. बघा थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन आपण कशी करणार आहे, तर थर्मोडायनॅमिक्स इज द स्टडी ऑफ हीट इन मोशन. थर्मोडायनॅमिक्स काय आहे, तर हीट इन मोशनचा स्टडी आहे. अँड फोर्स कॉझिंग द मोशन ऑफ हीट, म्हणजे कुठल्या फोर्समुळे हीट ट्रान्सफर होते याचा स्टडी आपण करणार आहोत थर्मोडायनॅमिक्स मध्ये. क्लिअर, लक्षात आलं आपण कशी फोड केली त्याची, थर्मो आणि डायनॅमिक्स हे दोन शब्द आपण एकत्र केले आणि त्याच्यानंतर त्याची आपण स्टडी केली. क्लिअर, बघूयात आता. लेट अस वी विल सी धिस पार्ट. हा पार्ट ऐकलाय का तुम्ही कधी? System. Can you define system? Can anyone define system? कोणी सिस्टीमचे डेफिनेशन सांगू शकताय का? आता ही लेस ऑफ A force. A portion of the universe chosen to study the thermodynamic properties is called as system. व्हेरी करेक्ट आन्सर, एकदम बरोबर आन्सर आहे. ज्यांनी कोणी दिले त्यांनी, सॉरी आय कुड नॉट रेकॉग्नाइज द नेम. तर सिस्टीम म्हणजे काय, इट इज द पार्ट ऑफ युनिवर्स है ना, इट इज द पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक स्टडी. हा युनिवर्सचा एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तर थर्मोडायनॅमिकचा स्टडी कॅरी आउट करणार आहे. क्लिअर. आता इथं काय करूयात आपण, युनिवर्सच्या जागी आपण दुसरा एक शब्द वापरूयात, स्पेस म्हणून. क्लिअर, युनिवर्सच्या जागी आपण स्पेस हा शब्द वापरूया. आता कोण म्हणणार का बरं, तर बघा आपण पहिल्यांदा शिकणार आहे काय, तर सिस्टीम, त्याच्यानंतर आपण शिकणार बाउंड्री, त्याच्यानंतर आपण शिकणार सराउंडिंग, आणि ह्या सगळ्यांना कंबाईन केल्यावर काय होतं, या सगळ्यांना कंबाईन केल्यानंतर तयार होतो युनिवर्स. क्लिअर. मग आपण अजून सिस्टीमच शिकलो नाही, आपण अजून बाउंड्रीज शिकलो नाही, आपण अजून सराउंडिंग पण शिकलो नाही, तर आपल्या डेफिनेशन मध्ये युनिवर्स हा शब्द कसा काय घ्यायचा. म्हणून आपण युनिवर्स हा शब्द न घेता आपण स्पेस हा शब्द घेऊया. ओके, सो सिस्टीम इज ए स्पेसिफाईड रिजन इन अ स्पेस. सिस्टीम हा काय आहे, स्पेसचा एक स्पेसिफाईड रिजन आहे जो की अंडर थर्मोडायनॅमिक स्टडी आहे. द स्पेसिफाईड रिजन इन अ स्पेस अंडर थर्मोडायनॅमिक स्टडी इज कॉल्ड ॲज सिस्टम. क्लिअर. आता थर्मोडायनॅमिक स्टडी करायचा म्हणजे काय करायचं, थर्मोडायनॅमिक स्टडी करणार आपण म्हणजे काय करणार, तर आपण त्याच्या आतमध्ये हीट येते का, त्या सिस्टीम मधून हीट बाहेर जाते का, याचा स्टडी करणार. गेटिंग इट. फॉर एक्झाम्पल, आता ह्याचं आपण एक एक्झाम्पल बघूया. सिस्टीमचं तुमचं फेवरेट एक्झाम्पल कुठलं आहे हो, सिस्टीमचं फेवरेट एक्झाम्पल सांगा बरं, कोण सांगेल का सिस्टीमचं आपलं रेग्युलर मधलं फेवरेट एक्झाम्पल, सगळे शिकलेले असतात ते. आपण बघूया. एनीवन? टी नाही, टी नाही, चहा. टी म्हणजे चहा झालाय ना, टी काय आहे, टी हे वर्किंग सबस्टन्स आहे, ते पण आपण शिकणार आहे पुढे. टी इज नॉट एन एक्झाम्पल. कॅन एनीवन? अरे सांगा ना, शिकलाय का नाही बारावीत, कोणी पण सांगा, हे एक्झाम्पल तर सांगा त्या सिस्टीमचं. यू कॅन पुट इन चॅट बॉक्स. Body. बॉडी, ह्युमन बॉडी,
Human body you want to say? Matter and Yes, sir. लिव्हिंग थिंग्स. अरे किती मोठे मोठे examples देता तुम्ही. तर कसं घेऊया है ना? टी सांगितलं त्या टीला आपण पॅरलल एक काहीतरी करूया. स्कूल हो स्कूल एक्झाम्पल Tea in the thermos. tea in the thermos flask can be, है ना? This can be an example of system. Okay. Yes, sir. Then tea in a cup, or generally we say a cup of hot tea, है ना? Then you can say a pot containing boiling water, tea in open beaker. Yes, this can be the example. Clear? आपण एक सोपं एक्झाम्पल घेऊया. क्लिअर? असंच आता सगळ्यांनी चहा केला असेल घरी, है ना? तर काही जणांनी केला नसेल. बघूया चहा कसा करतो आपण. annotations, let me start. है ना? I need to draw something. ड्रॉइंग माझी थोडीशी खराब येते बरं का, रायटिंग पॅड वरती करायचं असल्यामुळे. असं एक भांड असतं, अशा भांड्यामध्ये पाणी असतं है की नाही, आणि आपण खाली काय चालू करतो, गॅस. वी स्टार्ट हिटिंग इट. मग काय होतं, या पाण्याला ज्यावेळेस आपण खालून हीट द्यायला चालू करतो त्यावेळेस काय होतं, इथली हीट आतमध्ये जाते. क्लिअर? अँड टेम्परेचर ऑफ वॉटर इन्क्रीजेस. क्लिअर? इथं काय झालं, ह्या पाण्याचं टेम्परेचर वाढलं. कशामुळे वाढलं, बाहेरची हीट आतमध्ये गेली. तर याला म्हणूयात आपण आपली सिस्टीम. स्पेसिफाईड रिजन इन अ स्पेस. हा रिजन आपण स्पेसिफाय केला स्पेस मधला. क्लिअर? आता ह्याला सिस्टीम का कधी म्हणायचं, का म्हणायचं, कारण याच्यामध्ये हीट आतमध्ये येते, म्हणजे हीट इज इन मोशन, म्हणजे हीट मोशन मध्ये आहे. क्लिअर? दॅट इज वाय वी कॅन कॉल इट ॲज अ सिस्टीम, बिकॉज इट इज अ स्पेसिफाईड रिजन इन अ स्पेस. स्पेस मधला स्पेसिफाईड रिजन आहे. अल्सो याच्यामध्ये हीट इंटरॅक्शन आहे, हीट आतमध्ये येते सिस्टीमच्या, प्लस थोडीशी हीट बाहेर पण जात असेल, है ना? पाणी गरम झाल्यानंतर थोड्या वाफा बाहेर जातात ना, किंवा हात आपण वरती धरला तर आपल्याला गरम लागतो, म्हणजेच काय, हीट थोडीशी बाहेर पण पडतीये. सो मीन्स देयर इज अ हीट इंटरॅक्शन. दॅट इज वाय वी कॅन से धिस पार्ट इज अंडर थर्मोडायनेमिक स्टडी, हेन्स वी कॅन कॉल इट ॲज अ सिस्टीम. त्यामुळे आपण याला सिस्टीम म्हणू शकतो. क्लिअर? आता सिस्टीमचे 3 टाइप्स कुठले कुठले असतात, इथं पुढे लिहिलेत म्हणावं सर, काय विचारताय उगाच. सो 3 टाइप्स ऑफ सिस्टम्स: ओपन सिस्टम, क्लोज्ड सिस्टम, आयसोलेटेड सिस्टम. There are 3 types of system: open system, closed system and isolated system. बघूयात तर मग आता का बरं म्हणायचं याला ओपन, ह्या सिस्टीमला क्लोज का म्हणायचं, याला आयसोलेटेड का म्हणायचं, काय फरक असतो तिघांमध्ये, तर बघूयात. ओपन सिस्टम. ओपन सिस्टमची डेफिनेशन काय, the system which allows both heat and mass transfer across the boundary of a system. ज्या सिस्टीम मध्ये काय काय होतंय, हीट आणि मास ह्या दोन्हीचा ट्रान्सफर अलाव आहे. कुठून ट्रान्सफर अलाव आहे, अक्रॉस दी बाउंड्री ऑफ सिस्टम इज कॉल्ड ॲज अन ओपन सिस्टम. आता ह्याच्यामध्ये मी काय फोकस करतो, तर मी फोकस करतो या शब्दाला, बाउंड्रीला. मला हा तुम्हाला बाउंड्री शब्द दाखवायचा होता, त्याच्यासाठी आपण सिस्टीम मध्ये आलो, टाइप्स ऑफ सिस्टीम मध्ये आलो, ओपन सिस्टीम मध्ये आलो. आता आपण माघारी जाणार आहे, आता आपण बाउंड्री शिकणार आहे. गेट इट? सो लक्षात आला, बाउंड्री हा वर्ड येतो सिस्टीमच्या डेफिनेशन मध्ये. क्लिअर? त्याच्यामुळे आपल्याला आधी बाउंड्री शिकावं लागेल. सो लेट अस वी विल गो अहेड विथ बाउंड्री. बाउंड्री इथं आहे. कॅन यू सी दिस नाउ, बाउंड्री. लेट अस विल सी दी बाउंड्री. बाउंड्री काय, मी तर खूप बाउंड्रीला महत्व दिलंय, बघूया.
बाउंड्री प्लेज ए मेजर रोल इन डिफाइनिंग दी टाइप्स ऑफ सिस्टम. म्हणून आपण इथं माघारी आलो. आपण टाइप्स ऑफ सिस्टीम मध्ये गेलो आणि त्याच्यानंतर परत आपण इथं आलो बाउंड्रीकडं. का बरं बाउंड्रीकडे आलो? तर बघा मी काय म्हणतोय, बाउंड्री प्लेज मेजर रोल. मेजर रोल प्ले करते बाउंड्री. कुठं? इन डिफाइनिंग दी टाइप्स ऑफ सिस्टम. सिस्टीमच्या टाइप्स कोण डिफाइन करतं? तर बाउंड्री डिफाइन करते. व बाउंड्रीची डेफिनेशन काय आहे? बघा इथे लिहिली आहे ना. कोण वाचू शकताय का? जोरात जोरात नको, नॉर्मली वाचलं तरी चालेल. काय झालं? मी वाचू का म्हणून? हा वाचा ना, गो अहेड. The actual or hypothetical envelope enclosing the system is the boundary of the system. थँक यू व्हेरी मच. खूप छान. बघा हायपोथेटिकल हा खूप डिफिकल्ट शब्द होता, तरी देखील अगदी व्यवस्थित वाचला. आता आपण ह्या डेफिनेशनला थोडंसं तोडूया फोडूया. क्लिअर? काय म्हणतीये डेफिनेशन? द ऍक्च्युअल और हायपोथेटिकल एन्व्हलप. ऍक्च्युअल म्हणजे काय? तर खरोखर जी अवेलेबल आहे ती ऍक्च्युअल. खरोखर अवेलेबल आहे ती ऍक्च्युअल. अँड हायपोथेटिकल. आता हायपोथेटिकल म्हणजे काय? तर इमॅजिन केलेली. आता आपण मगाशचं एक्झाम्पल घेऊया. असं आपण भांड काढलं होतं, त्या भांड्यामध्ये पाणी होतं. क्लिअर? आणि खालून आपण त्याला हीट देत होतो. क्लिअर? हे आपण सिस्टीम मगाशी काढली होती. याच्यामध्ये आपण काय म्हटलं होतं? हा पार्ट सिस्टीम आहे, है ना. हा एवढा पार्ट सिस्टीम आहे. दिस एंटायर पार्ट इज सिस्टम. तर या पार्ट मध्ये या भांड्याला मी हात लावू शकतो का? कॅन आय टच इट? कॅन आय फील इट? येस, आपण याला हात लावू शकतो, आपण याला टच करू शकतो. गेटिंग इट? आपण या भांड्याला हात लावू शकतो. वी कॅन टच दिस पॉट. आपण या भांड्याला टच करू शकतो, या भांड्याला. येस, दॅट इज वाय दिस इज ऍक्च्युअल. ही आहे ऍक्च्युअल बाउंड्री. ज्या बाउंड्रीला आपण टच करू शकतो त्या बाउंड्रीला म्हटलं जातं ऍक्च्युअल बाउंड्री. आता इथं सगळं ओपन आहे का नाही? हा पार्ट ओपन आहे. इथं भांडा आहे का? नाही. वर आपण झाकण लावलेलं नाहीये. तरी पण आपण काय म्हणतोय? सिस्टीम एवढी आहे. म्हणजे हितली जी बाउंड्री आहे सिस्टीमची, ही बाउंड्री कशी आहे? इमॅजिनरी. इमॅजिनरी मीन्स हायपोथेटिकल. इमॅजिनरी हा बाउंड्रीचा पार्ट आहे इमॅजिनरी, ज्याला आपण टच करू शकत नाही, पण आपण म्हणतोय की सिस्टीम इथं आहे. वी आर लिमिटिंग द सिस्टीम. क्लिअर? आपण म्हणतोय वी आर लिमिटिंग द सिस्टीम हिअर, बट कॅन वी टच इट? नो. सिस्टीमच्या या भागाला आपण टच करू शकत नाही. इट इज इमॅजिनरी. क्लिअर? सो दिस इज हायपोथेटिकल. हायपोथेटिकल म्हणजे इमॅजिनरी. म्हणजे बाउंड्री कॅन बी रिअल, म्हणजे त्याला आपण टच करू शकतो. बाउंड्री कॅन बी इमॅजिनरी, म्हणजे आपण त्याला टच नाही करू शकत, पण आपण म्हणतो तिथं बाउंड्री आहे, है ना. इथं लिहिलंय बघा, परत तेच लिहिलंय मी. बाउंड्री मे बी रिअल और बाउंड्री मे बी इमॅजिनरी. आता इथं दुसरा पार्ट वरती अजून काय लिहिलंय? बाउंड्री मे बी फिक्स्ड, बाउंड्री मे मूव्ह. आता याचा अर्थ काय? तर आता ह्याच्यासाठी मी दुसरं सिस्टीमचं एक्झाम्पल घेतो. दुसरं कुठलं सिस्टीमचं एक्झाम्पल घेतो? फुगा, बलून. फुगा माहिती आहे सगळ्यांना? फुगा बघितलाय? बघितलाय फुगा, है ना. फुगा आपण फुगवतो, ठीक नाही. त्याच्यामध्ये आपण काय करतो? हवा भरतो. हवा भरल्यानंतर फुगा काय होतो? फुगतो. म्हणजेच त्याची बाउंड्री मूव्ह व्हायला लागली का? इफ आय विल कन्सिडर द बलून ॲज माय सिस्टम, मी जर फुग्याला माझी सिस्टीम कन्सिडर केलं, बलूनला, आणि त्या फुग्यामध्ये जर मी हवा भरली, तर त्या फुग्याची साईज सुरुवातीला एवढी होती, हवा भरल्यानंतर एवढी झाली, अजून हवा भरली तर ती अजून मोठी होईल, अजून हवा भरली तर ती अजून मोठी होईल. म्हणजे फुग्याची बाउंड्री काय होतीये?
मूव होती है, यस इट इज मूविंग, सो बाउंड्री मे मूव. क्लिअर. आता दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण. आपला घरातला गॅसचा सिलेंडर, घरातला गॅसचा सिलेंडर तो कशाचा आहे हो? मेटलचा आहे की नाही? हा गॅसचा सिलेंडर मेटलचा असतो. ह्याच्यामध्ये हवा भरली जाते ना? गेटिंग इट? त्याच्यामध्ये हवा भरली जाते, गॅस भरतो आपण Yes, त्याच्यामध्ये. sir. हा. पण त्याची बाउंड्री होते का? त्याची साईज वाढते का? किंवा त्याची साईज कमी होते का? नाही. No, sir. No, sir. फिक्स्ड. No, sir. नो है ना, तर ती फिक्स राहते. हे काय झालं? मीटिंग विल एंड इन 10 मिनिट्स. बरं ठीक आहे. तर त्याची बाउंड्री ही फिक्स आहे. सो दिस इज फिक्स्ड बाउंड्री एक्झाम्पल. क्लिअर. घरातला गॅस सिलेंडर आपण जर सिस्टीम म्हटलं तर ती झाली फिक्स्ड बाउंड्री, आणि जर फुगा आपण म्हटलं तर ती झाली बाउंड्री मे मूव्ह. बाउंड्री फिक्स असू शकते, बाउंड्री मूव्ह होऊ शकते, बाउंड्री रिअल असू शकते, बाउंड्री इमॅजिनरी असू शकते. आता तिसरा पॉइंट बघा, बाउंड्री मे अलाउ मास ट्रान्सफर. बाउंड्री मास ट्रान्सफर अलाउ करते, बाउंड्री मे नॉट अलाउ दी मास ट्रान्सफर. बाउंड्री मधून मास ट्रान्सफर होऊ शकतो, बाउंड्री मधून मास ट्रान्सफर होऊ शकत नाही. इट इज पॉसिबल. शक्य आहे का? कॅन यू टेल एनी एक्झाम्पल वेअर बाय बाउंड्री डझंट अलाउ मास ट्रान्सफर? अशी एखादी सिस्टीम सांगू Thermos शकता का? flask. Hot tin thermos. Thermos. करेक्ट. थर्मास फ्लास्क. ज्यावेळेस थर्मास फ्लास्कचं झाकण आपण बंद केलेलं आहे, आतमध्ये चहा गरम करून ठेवलाय आणि फ्लास्कचं टोपण बंद केलं, तर त्याच्यातून मास ट्रान्सफर होत नाही. क्लिअर. म्हणून ते झाले बाउंड्री मे नॉट अलाउ मास ट्रान्सफर. आता बाउंड्री मे अलाउ मास ट्रान्सफर ह्याचं एक्झाम्पल सांगा. Cup of tea. कप ऑफ टी. करेक्ट. कप ऑफ टी. आता म्हणणार हे कसं काय मास ट्रान्सफर अलाउ करतोय कप ऑफ टी? चहामध्ये कप आहे, कपमध्ये चहा आहे, पण मास ट्रान्सफर कुठे आहे? पण चहा आपण कसला घेतलाय? गरम चहा आहे, गरम गरम. तर या गरम चहामधून काय होतं, तर अशा वाफा बाहेर पडतात. गेटिंग? दिस इज मास ट्रान्सफर. ह्या ज्या वाफा बाहेर पडतात ना, हा आहे मास ट्रान्सफर. गेटिंग? बिकॉज फ्रॉम दिस वॉटर इज गेटिंग इव्हॅपोरेटेड. त्याच्यातून वॉटर बाहेर पडत आहे. दिस इज व्हॉट इज मास ट्रान्सफर. मग ह्याच्यात तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का? मास ट्रान्सफर इथून बाहेर होत आहे, यातून बाहेर पडतंय का हो मास? जर कप फुटलेला नसेल तर नाही. No. म्हणजे रिअल बाउंड्री डोंट अलाउ मास ट्रान्सफर. कोण अलाउ करत नाही? रिअल बाउंड्री. Real. मे अलाउ कोण आहे? अलाउ कुठली बाउंड्री करतीये? Imaginary. Imaginary. करेक्ट. Imaginary. इमॅजिनरी बाउंड्री. Imaginary. हा, इमॅजिनरी बाउंड्री मास ट्रान्सफर अलाउ करते, रिअल बाउंड्री मास ट्रान्सफर अलाउ करत नाही. क्लिअर. आता पुढचा बघूयात बाउंड्रीचा टाइप. बाउंड्री मे अलाउ हीट ट्रान्सफर. अलाउ हीट ट्रान्सफर. इथे लिहायचं राहिलं माझ्याकडून. नाही इथं काय म्हटलं मी? बाउंड्री हीट ट्रान्सफर अलाउ करते, कधी कधी बाउंड्री हीट ट्रान्सफर अलाउ करत नाही. डोंट अलाउ हीट ट्रान्सफर. असं पण असू शकतं का? बाउंड्री हीट ट्रान्सफर अलाउ करते आणि बाउंड्री हीट ट्रान्सफर अलाउ करत नाही. इज दिस पॉसिबल? Yes. Yes, sir. Yes. Yes, it is possible. फार सोपं आहे. Yes. बघा, आपलं चहाचं भांड आहे. क्लिअर. आता कप मध्ये नाही घ्यायचा चहा, स्टीलच्या भांड्यामध्ये गरम गरम चहा आहे, गॅस वरून जस्ट उतरलाय आईनं आणि भांड समोर आणून ठेवलंय, गरम गरम चहाचं भांड. जर मी या स्टीलच्या भांड्याला हात लावला, काय होतं? काय होतं स्टीलच्या भांड्याला हात लावल्यावर? झटका बसतो. चटका बसतो.
करेक्ट. यासाठी भांड्याला हात लावला की चटका पोळ बसतो, म्हणजे त्या भांड्यातली हीट माझ्या हातामध्ये आली. ठीक आहे, त्या भांड्याची हीट माझ्या हातामध्ये आली, म्हणजे बाउंड्रीनं हीट ट्रान्सफर अलाव केलं. आता हाच चहा मी काय केला, हाच चहा मी थर्मास फ्लास्क मध्ये ओतला. अगदी गरम गरम चहा आहे हा मी थर्मास फ्लास्क मध्ये ओतला. आता मी थर्मास फ्लास्कला हात लावला, चटका बसतो का? नो नाही कारण ह्या sir. बाउंड्रीनं नाही अलाव केलं नो सर नाही. गेटिंग इट? हा फरक आहे. अलाव हीट ट्रान्सफर, डोंट अलाव हीट ट्रान्सफर. बरं, आता एक काम करा, मीटिंगचे आपले थोडेसेच मिनिट राहिलेले आहेत, तरी सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये आपली अटेंडन्स टाका. कशी टाकायची सरांनी सांगितलंय ना? फक्त एवढंच टाईप करायचं, A01, A02, A03. व्हेरी गुड. फास्ट आहेत सगळे, लय हुशार आहेत. ठीक आहे, तर आपण आता काय बघितले, तर आपण आता बघितले बाउंड्रीचे टाइप्स. क्लिअर? बाउंड्रीचे टाइप्स बघितले. आता ते टाइप्स मी सगळे लिहितो बरं का, तर मी ते लिहितो सगळे. रियल, then इमॅजिनरी. ठीक आहे, परत काय होतं अजून आपल्या इथं? अलाव मास ट्रान्सफर, डोंट अलाव मास ट्रान्सफर. ठीक आहे, त्याच्यानंतर परत what is wrong in this PC? Sorry guys, that is something wrong with me here. I'm not able to type. It is not allowing me to type. What is the problem? Allow heat transfer. Allow heat transfer. Don't allow heat transfer. आता आपण कॉम्बिनेशन्स करूयात सगळ्याचे, बरं का? कुठले कुठले कॉम्बिनेशन करूयात? लेट अस सी. पहिला रियल, आता इमॅजिनरी, त्याच्यानंतर अलाव मास ट्रान्सफर आणि अलाव हीट ट्रान्सफर. आता ह्या सगळ्या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणू शकतो? हे जर कॉम्बिनेशन केलं तर काय म्हणू शकतो? This combination what can we call? तर या कॉम्बिनेशनला म्हणायचं ओपन सिस्टम. या कॉम्बिनेशनला काय म्हणायचं? ओपन सिस्टम. ओपन सिस्टम कशी असते? ओपन सिस्टम मे हॅव रियल बाउंड्री, मे हॅव इमॅजिनरी बाउंड्री.
ओपन सिस्टीम अलाव मास ट्रान्सफर, ओपन सिस्टीम अलाव हीट ट्रान्सफर. तर ओपन सिस्टीमच्या डेफिनेशन मध्ये या 4 शब्द आले पाहिजेत. क्लिअर. आता पुढचं कॉम्बिनेशन घेऊयात आपण. कुठलं घ्यायचं? रिअल. त्याच्यानंतर डोंट अलाव मास ट्रान्सफर. आणि तिसरं अलाव हीट ट्रान्सफर. क्लिअर. ज्या वेळेस हे कॉम्बिनेशन असतं ओके. आले का? आले? Yes, sir. ओके. आले ना? हा चला चालू करूया. आता हे दुसरं कॉम्बिनेशन घेतलं आपण. दुसऱ्या कॉम्बिनेशन मध्ये आपण काय केलंय? बाउंड्रीला कसं केलं? रिअल केलं. बाउंड्रीला काय केलं आपण? डोंट अलाव मास ट्रान्सफर. आणि बाउंड्रीला आपण काय केलं? अलाव हीट ट्रान्सफर. आता या कॉम्बिनेशनला म्हणायचं क्लोज्ड. क्लिअर. आता तिसरं कॉम्बिनेशन घेऊया. तिसऱ्या कॉम्बिनेशनला काय घ्यायचं आता बघूया. अगेन वी विल हॅव real boundary. Now we will take this don't allow mass transfer again. आणि तिसरं घेऊया don't allow heat transfer. आणि आता या कॉम्बिनेशनला काय म्हणणार तुम्ही? Isolated. Isolated system. Isolated system. Isolated system. करेक्ट. स्पेलिंग बघा रे, बरोबर लिहितोय का? आयसोलेटेड सिस्टम. मग मला सांगा ह्या सिस्टीमचे टाइप्स कुणी ठरवले? Boundary. Boundary. Boundary decides the type of system. Remember, boundary is very important. Till today you have ignored the boundary. आतापर्यंत तुम्ही बाउंड्रीला इग्नोर केलाय ना. बाउंड्रीची डेफिनेशन काय? सोपं आहे. बट नाही, बाउंड्री इज द मेन गेम प्लेयर. बाउंड्री डिसाइड करता सगळं. गेटिंग इट? सिस्टीमचे टाइप्स हे बाउंड्री ठरवतं. मग याच्यामध्ये हे महत्वाचे शब्द आहेत बघा. इमॅजिनरी बाउंड्री जर असेल तर सिस्टीम कुठली होते? ओपन. Open system. Open. बाउंड्री असते सिस्टीम क्लोज आयसोलेटेड होत नाही. सिस्टीमला क्लोज किंवा आयसोलेट करायचं असेल तर बाउंड्री कुठली लागते? रिअल. Real. Real लागते. काय लक्षात ठेवायची. ओके, दिस इज द कन्सेप्ट ऑफ द सिस्टम. ओके गाईज, आता आपण काय शिकलोय? फक्त आज आपण शिकलोय फक्त सिस्टीमची डेफिनेशन, बाउंड्रीची डेफिनेशन आणि बाउंड्रीचे टाइप्स. Systems. Close here now. We'll stop here. पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर. थँक्यू. हाँ.